हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर भावना आज मी चाललो होतो वडकीच्या आदतच्या मैदानाला. आबी भाऊ होते आपल्यासोबत. आम्ही घातले होते कॉकटेलचे शर्ट, एकदम दोघं पण चॉकलेट दिसत होतो. मग काय आम्ही गेलो कॉकटेलच्या गोट्यावरती. शर्ट वगैरे सगळे तिथे थांबलेले होते, का तर आपल्याला जायचं होतं मैदानाला. सगळे आलेले होते, ऋषिदा वगैरे सगळे आलेले होते. मग नेली सगळे बैल मैदानावरती. सम्राट आलता, कॉकटेल आलता, कानकात्रा आलता, सगळी बैल आज आपली पळणार होती भावांनो. बघा, अभिषेक होते, ऋषिदा होता. ऋषिदा तर आज लय खुश होता. मैदानावरती आल्यावर आम्ही गेलो छोट्या कॉकटेलकडं. छोटा कॉकटेल पण आज पळणार होता. अभिषेकने आणि किरण शेटने केली मग पाहणी बैलाला, का तर कॉकटेलला पळवायचं होतं 12 मध्ये. कॉकटेलला पाणी वगैरे गेली, पाणी वगैरे पाजलं. मग म्हणलं चला आता जाऊ. सगळे आलेले होते, ऋषिदा वगैरे सगळे आलेले होते. किरण शेट पाज होते पाणी बैलाला. बैल पण आज चांगलाच पाळणार होता. तर गेलो खाली मग सुट्टीवरती. कॉकटेल पण आला होता. कॉकटेल एकदम शांत उभं राहिला होता आज. अभिषेक पण थांबले होते. अभिषेक पण आज लय खुश होते, का आता आज आपली सगळी दावणीतली सगळी बैल पाळणार होती भावांनो. आणि मैदान पण असं गच्च भरलं होतं वडकीचं मैदान. सगळं पब्लिक फक्त कॉकटेलकडे बघत होतं, का तर कॉकटेलला एवढी घाबरतात ना लोक, लय घाबरतात. हे बघा, केली मग सुट्टी, गाडी वगैरे झोपून घेतली. आता बैलाला सोडायचं होतं, बैल काय ऐकतच नव्हता. हे बघा, आलो वरती बघायला कॉकटेल येतोय का नाही वाट बघत बसलो होतो. मग वरती ऊन पण आज खूपच लागत होतं, लय ऊन लागत होतं आज. हे बघा, मैदान पण चांगलं होतं डोंगराच्या खाली एकदम. पण काय आपण गटपात झालोच नाही, का तर काय आता हारजीत होत राहते. आपला बैल काही कुठं कमी पडलाच नाही. आपला बैल चांगला पळाला. पण आता ठीक आहे, संयम तर ठेवायलाच लागतो. मग चालवलं होतं सम्राटला खाली अभिषेकने. फक्त अभिषेकला हा बैल ऐकतो. आलो होतं खाली सुट्टीवरती. अभिषेक म्हणले आज याला पाळवायचं, म्हणून आज सम्राट मैदानात आलेला होता. चांगल्याच तयारीत होता सम्राट. आज मस्त पळला. अभिषेकने घेतली गाडी झोपून. लक्ष्मणराव पाटील पण या मैदानात आलेले होते, बैल कसे पळतात काय पळतात बघण्यासाठी. चला चाललो होतं सगळे आता सम्राटला घेऊन. हे बघा सम्राट कसा पळतोय. सम्राट आज चांगला पळत होता, मस्त स्पीड लागलेली होती सम्राटला. पण जाऊ दे, हार जीत तो होतच राहते, काय विषय नाही. अभिषेकने आणला ना तावात डायरेक्ट सम्राटला. कसा चॉकलेट अभिषेक आणि चॉकलेट सम्राट दिसतोय. व्हाईट गोल्ड सम्राट मस्त आज दिसत होता, पांढरा शुभ्र. मग घेतला कानकात्राला खाली सुट्टीवरती. अभिषेकनेच धरला होता. दोन्ही बैल अभिषेकला ऐकतात. कानकात्रा पण आला होता खाली सेमीला पाळायला. बघा, कानकात्राकडे पण चांगलंच पब्लिक बघत होतं. घेतली गाडी झोपून. मग अभिषेकने वगैरे सगळ्यांनी गाडी वगैरे झोपून घेतली. 7व्या सेमीत पळणार होता आपला बैल. 6वा सेमी सुटणार होता, म्हणून आपण 7व्यासाठी थांबलेलो होतो. 7वा सेमी सुटायला तयार झालेला होता. किरण शेट वगैरे अभिषेक वगैरेनी सुट्टी करत होते, सोडली होती बैल. मग आलो परत दावणीवरती. मस्तपैकी बांधलेली होती सगळ्यांना. क्वार्टर फायनलसाठी आपली 2 बैल गेलेली होती. ऋषी शेट अभिषेक सगळी आलेली होती. बैलगाडी शर्यत तर संपली, तर म्हणलं आता चला जाऊ कुठंतरी रात्रीचं फिरायला. येता येता लागला आम्हाला लय ट्रॅफिक. मग काय देत बसलो आता ट्रॅफिकला सामना. चाललो होतो कपडे आणायला. मग आम्ही आता चाललोय कपडे आणायला. 300 रुपयात लय स्वस्त कपडे असतात. एरिया बघा बा, क्वालिटी एरिया आहे, क्वालिटी एकदम. नाव विषयच नाही. चला बाबा चला. पुण्यात आहे गाडी बंद. गाईज, मग लय भूक लागली होती दिवसभर. काय मैदानावर पण काय खाल्लेलं नव्हतं. मग आलो आम्ही तिघं पण बर्गर आणि पिझ्झा वगैरे खाण्यासाठी. आपल्यासोबत आविष्कार शेट पण होते. हे म्हणले त्यांची व्हिडिओ पण घे, ते पण लय फेमस आहे भावना. तुम्ही कोंड्यात कधी आला तर ज्योती चौकात ते बघा यांचं दुकान, खाना खजाना म्हणून. मस्त आहे एकदम, क्वालिटी आहे. ते म्हणले अख्ख्या दुकानाची व्हिडिओ काढ, नाही का मस्त आहे एकदम, आणि मला तुझा ब्लॉग दाखव जेव्हा अपलोड करीन तेव्हा. ठीक आहे म्हणलं, काढतो सगळ्याची. कस्टमर पण चांगले होते तिथं, काढली सगळ्याची व्हिडिओ. त्यानंतर गेलो मग सोडा पिण्यासाठी. मस्त सोडा होता इथं एकदम. मग चाललो होतं आता घरी. सगळी ब्रँडेड दुकानं लागली होती रस्त्याने. मस्त वाटत होतं भावांना. मी आलो होतो मावशीकडे राहायला, म्हणून तुम्हाला पुण्यातले व्लॉग सगळे दाखवतोय. चला तर भेटू आपण लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू सो मच.